ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला म्हणा विधानसभेला दाखवतो काच काढवला। हा तो नेता तो नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून येऊन देत नाही, ध्यानात ठेव मला। जातीचा नेता ज्या जात येडवणी करते, मराठ्यांना त्रास देते, मराठ्यावर अन्याय करते, गोरगरिबावरती, हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याच। मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा, त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा। हां मग जी जात माया मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेताच इथून पुढे पाडी जायचा निवडणुकीत। आता तिथं उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा। हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं। बीडच्या बी काही पोरांना विनाकारण मारलं गेलं की जी शेतात जात होती गेवराई तालुक्यातल्या त्या रायमोच्या जवळच्या तिथं त्या लोकांनासुद्धा कुठंतरी मोठमोठाले वारं केले त्यांच्यावरती। इकडं लोकांना सांगायचं स्टेटस ठुलं म्हणून आम्ही इकडं बंद पाळतो आणि तिकडं बंद पाळतो। कोणीतरी एखाद्या अर्ध्या पोरानं ठेवलं असेल म्हणजे काय आमचा सगळा समाज तसा नाही आहे। तुम्ही सगळ्यांनी ते सुरू केले। बरेचसे असे माजलगाव तालुक्यात ते झाले, बीड तालुक्यातसुद्धा ह्या गोष्टी घडल्यात। जरा याला आवर घाला, हे गृहमंत्र्यांना आणि बीडच्या SP साहेबांना सांगतो मी, याला जरा आवर घातला तर बरं होईल। हां कारण हे जातीवाद म्हणायचं मराठ्यांना आणि मराठ्यांच्या पोराला गोरगरिबाला मारत राहायचं सारखं सारखं, हे जर आवर घातला तर चांगलं होईल। हे माझी विनंती SP साहेबांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना, जरा आवर घाला ह्या गोष्टीला, बरं होईल। हां उगा खोट्या काहीतरी नावाखाली एखाद्यावर काहीतरी आरोप रचायचा आणि त्या नावाखाली कुठं मोर्चे अमकं तमकं करत राहायचं, त्याने काय मराठा समाजावर काही फरक पडणार नाही। परंतु जरा त्याच्यावर आवर घातला तर चांगलं राहील। आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आणि बीडच्या आणि आसपासच्या मराठ्यांना सांगतो, जरा शांत राहा, आपण काय करतात करू द्या, जरा बघूयात किती दिवस करतायत, महिना 2 महिने आपण जरा सहन करू द्या जरा। चुका त्यांना नारड्याला लागेपर्यंत सहन होणार आहे हे मी SP साहेबांना बीडच्या जाहीरपणानं सांगतो, मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांनाही जाहीरपणानं सांगतो, नारड्याला लागेपर्यंतच मराठा समाज सहन करेल। आम्हाला जन्म काय यांचा अन्याय सहन करण्यासाठी घातलेला नाही, मात्र हेच चुका करणार आणि मराठ्यावर ढकलणार तर हे मात्र बरोबर नाही। मात्र माझ्याकडून जाहीरपणानं सांगतो, मराठा समाजाने शांत राहावं, यांना काय करायचं करू द्या। महाराष्ट्रातल्या सगळ्याच बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांकडून माझं आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहा, बघूयात हे किती दिवस अन्याय करतात, काय अन्याय करायचा ते करू द्या यांना। त्या बीड जिल्ह्यातल्या ते महाजनवाडीजवळ एक गाव आहे बीड तालुक्यात, तिथंही असेच प्रकार झालेत। तिथल्याही लोकांना खूप त्रास दिला यांनी, गावात येऊ द्यायनात, मतदान का केलं म्हणून। म्हणजे तुम्हालाच मतदानाचा हक्क आहे आणि त्यांना नाही आहे का? ही कोणची मगरुरी, कोणची मस्ती? म्हणून ठीक आहे, बीड जिल्ह्याच्या मराठ्यांना तरी माझं आव्हान आहे की तरी पण शांतच राहा, बघूयात 1-2 महिने किती अन्याय करते ती, मग मात्र नारड्याला लागल्यावर बघूया। त्याला नाविलाज आमचं, आम्ही SPंना सांगितलं आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून गृहमंत्र्याला सांगितलं आहे, तरी जर ते थांबत नसतील तर ठीक आहे, बघूयात त्याला नाविलाज। नाही सरकार नाही करते याला खतपाणी घालायचं काम, त्यांचे नेते करते। आम्ही 1-1.5 महिन्यापासून आव्हान करतो शांततेचं, ते करत नाही आहेत। त्याचा अर्थ त्यांना जातीय तेढ निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्था बिघडायची, हे नेते करायले, तिथं सरकार नाही करायला, ते नेतेच करायलेत। त्यांना शांतता ठेवायची नाही, कारण हार जीत कोणाची तरी असतीच, मराठ्यांनीच पाडलं का काय असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोक मराठ्यांच्या पाठीमागं लावायचे मुद्दाम। त्यांनी काय होत नसतं, मान्य करायचं हार जीत, कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार। मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच आहे, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही। वेळेप्रसंगी तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार। आल्याच विधानसभा जवळ, कोण कोणाचं काय आहे ना, त्यांचे जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले, भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे, आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे, मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू। तुला दाखवतो म्हणा विधानसभेत, कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटितो, तुला दाखवतो म्हणा काचका विधानसभेत। हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हां की ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे। तो नेत्याला वळवळ येतोय, नेत्या जीवावर खुमखम येतोय, बाप का काहीतरी असा शब्द वापरायला जणून त्यांनी, मला डिटेल ऐकायला नाही मिळालं पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही का झिंगूर देशी पेणारं मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ, पण आज पचपच करतोय जणू तो। हा आता तू ज्याला म्हणला ना, ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना त्याला म्हणा विधानसभेला दाखवतो काच काढवला। हा तो नेता, तो नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून येऊन देत नाही, ध्यानात ठेव म्हणा। हां
मस्त्या मग परत मला म्हणतात राग राग करतो. ही मस्ती हे चिल्लर चाललर माकडं करतात आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं. ह्या चिल्लर